मित्रांनो, हिवाळा चालू आहे आता. व्यायाम केलाच पाहिजे, परंतु तो किती प्रमाणात करावा याचं वर्णन आयुर्वेदात आलेलं आहे. अर्धे शक्त्या व्यायाम, आपल्या शक्तीच्या अर्धा असा व्यायाम केला गेला पाहिजे. आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा कपाळाला घाम यायला लागला की व्यायाम बंद करायचा असं आयुर्वेद सांगतो. आता आपण पाहतो की भल्या मोठ्या मॅरेथॉन अरेंज केलेल्या असतात, 21 किलोमीटर 45 किलोमीटर अशा, आणि त्याच्यामध्ये एखादा गिरायचं पण वृत्त आपल्यापर्यंत येतं. त्याचं कारण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं असतं, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, ऑक्सिजनची गरज शरीराला जास्त निर्माण होते, हार्टला जास्त निर्माण होते आणि तेवढा पुरवू शकत नाही आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो. मग यासाठी आयुर्वेदामध्ये हे दिलेलं मार्गदर्शक तत्व फार महत्त्वाचं ठरतं की अर्धे शक्त्या व्यायाम एवढा केला तर आपलं आरोग्य उत्तम राहतं आणि आपण चांगले राहतो. जास्त व्यायाम करणारे जे आहेत त्यांचंसुद्धा आरोग्य चांगलं नसतं कधी. बघा, तुम्ही 21 किलोमीटर 10 किलोमीटर पळणारी, दररोज पळणारी माणसं आपण पाहतो. ही कंटिन्युअस त्यांची सिन्सिअरिटी वाखाणण्याजोगी असते, पण कित्येक महिने हे करत असतात, परंतु नंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज गेलेलं असतं, गाल खप्पड झालेले असतात, शरीर क्रूश झालेलं असतं, हाडाला त्वचा चिकटलेली असते. अशा पद्धतीचा परिणाम होत असतो. त्यामुळे आयुर्वेदाची तत्त्व जर आपण पाळली तर नक्कीच अशा शरीरामध्ये होणाऱ्या परिणामांपासून आपण दूर राहू शकू. व्यायाम करावा, पण तो प्रमाणात करावा. व्यायाम करायचं नाही असं पण नाही करायचं. व्यायाम महत्त्वाचंच आहे, कारण व्यायामाने काय होतं तर विभक्त घन गात्रत्वम व्यायामात उपजायते. काय ऊर्जा, कर्मसामर्थ्यम ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यायामामुळे प्राप्त होतात. परंतु त्या जर जास्त केल्या तर आयुर्वेदानुसार व्यायामशोष किंवा अधोशोष होऊ शकतो. व्यायामाने शरीर शोषित होतं, क्रूश होतं, किंवा जास्त चाललो आपण, जास्त चालत असू तरी आपलं शरीर क्रूश होत जातं. त्याच्यामुळे व्यायाम हा प्रमाणात करायचा, जेणेकरून आपलं शरीर छान सुदृढ राहील, डौलदार राहील आणि बांधीव राहील. त्यामुळे व्यायामाचे हे नियम पाळायला आयुर्वेद सांगतो. ते पाळा आणि स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.